स्वामी मोहोळ गावात अचानक प्रकट झाले. तिथे एक स्फटिकवत झरा होता. त्या झऱ्यात स्वामी काही काळ उभे राहिले आणि तिथे एक छोटीशी गुहा होती. त्या गुहेत स्वामींनी प्रवेश केला. स्वामींच्या अस्तित्वाने गुहा उजळून निघाली. स्वामींनी आसन मांडी घातली. श्री दत्तात्रेयांचे स्मरण केले. स्वामी समाधी अवस्थेत गेले. त्या क्षणी स्वामींच्या हृदयात आनंद लहरी उचंबळून आल्या. स्वामींना अचानकपणे मोहोळातल्या गवे स्वामी नावाच्या योगी पुरुषाची आठवण झाली. 125 वर्षाच्या गवे स्वामींना या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करायचे असे स्वामींनी मनाशी ठरविले. वास्तविक गवे स्वामी स्वामींच्या दर्शनासाठी आसावलेले होते. स्वामी मोहोळात आले आहेत हे त्यांना आपोआप कळले. त्या क्षणापासून गवे स्वामींनी श्री दत्तात्रेयांचा आणि स्वामी समर्थांचा धावा सुरू केला होता. गवे स्वामी गुहेच्या बाहेर जाऊन उभे राहिले. त्या क्षणी गवे स्वामींच्या अंगातून अष्टसात्विक भाव उमलून आले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. गुहेच्या बाहेर उभे राहून त्यांनी स्वामींची स्तुती गायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की हजारो लोक गुहेबाहेर उभे राहिले. गवे स्वामींचा स्वर एवढा मधुर होता की आजूबाजूच्या गायीसुद्धा स्वामींच्या ओढीने जमा झाल्या. गवे स्वामींच्या कंठात स्वर निनादू लागले. दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणम. लोकही गवे स्वामींच्या मधुर स्वरात स्वर मिसळून आर्तस्वरात स्वामींना हाकारू लागले. वातावरण भारावून गेले. इतक्यात 4 भारद्वाज पक्षी अवचितपणे प्रकट झाले आणि मानवी स्वरात म्हणू लागले, अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत. आणि लोकांनी स्वामींच्या पावलांचा आवाज ऐकला. सगळ्यांनी श्वास रोखले. स्वामी गुहेबाहेर आले आणि गवे स्वामींनी साष्टांग लोटांगण घालून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले. योगाभ्यासी गवे स्वामींनी जेव्हा समर्थांना साष्टांग दंडवत घातला तेव्हा मोहोळातल्या सर्व साधकांनी स्वामींच्या नावाने जय जयकार केला. स्वामींनी गवे स्वामींना अलगद उचलले आणि त्यांना आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. गवे स्वामींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा गवे स्वामींची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि क्षणानंतर गवे स्वामी भानावर आले. त्यांनी स्वामींचे चरण घट्ट धरले आणि कातर स्वरात म्हणाले, स्वामी, आपल्या दर्शनासाठी योग बळावर हा देह 125 वर्ष तगवला. माझी इच्छा पूर्ण झाली. मला तुम्हीच निरोप द्या. हे आयुष्य संपावे असा मला आशीर्वाद द्या. स्वामी शांतपणे म्हणाले, मुक्तीचा क्षण तुम्हाला लाभावा म्हणूनच तर मी मोहोळात आलो. गवे स्वामी, तुमची जन्ममृत्यूच्या चक्रातून आता काही क्षणातच सुटका होईल. स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले, माझ्या परमभक्ता, माझे या तुझ्या मुक्तीच्या क्षणाला आशीर्वाद आहेत. गवे स्वामींनी स्वामींच्या चरणाशी आपला भक्तिमाथा टेकवला. तो मग उचललाच नाही. स्वामींनी स्वतः गवे स्वामींच्या देहाला अग्नी दिला. तेव्हा एक तेजस्वी बिंदू आकाशमध्याकडे सरकताना लोकांनी पाहिला. गवे स्वामींचा आत्मा मुक्त झाला होता. स्वामींनी गवे स्वामींना मुक्त तर केलेच, परंतु मोहोळातल्या अनेक माणसांच्या अडचणी सोडवल्या, दुःखांचे निवारण केले, अनेकांचा उद्धार केला, कित्येकांचा कामाग्नी शांत केला. काही काळ स्वामी मोहोळात राहिले आणि एकाएकी अदृश्य झाले आणि सोलापुरातल्या दत्त मंदिरात प्रकट झाले. एका बाजूला छोटासा कट्टा होता. त्या कट्ट्यावर स्वामी ध्यानस्थ बसले. सोलापुरात चिंतोपंत टोळ नावाचे एक उपद्व्यापी वृत्तीचे गृहस्थ राहत होते. दुसऱ्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात अकारण लुडबुड करण्याची त्यांना सवयच लागली होती. स्वामी सोलापुरात दत्त मंदिरात दिगंबरावस्थेत ध्यानस्थ बसलेले आहेत हे त्यांनी हेरले आणि त्यांच्या चिंतातूर मनात प्रश्नांचे मोहोळ उठले. हे दिगंबरावस्थेत बसलेले गृहस्थ योगी पुरुष आहेत, साधू बैरागी आहेत की केवळ भिक्षा मागून दिवस ढकलणारे भिकारी आहेत? चेहऱ्यावरून हे योगी पुरुष किंवा साधू बैरागी वाटत नाहीत, परंतु गावात भिक्षा मागताना सुद्धा हे कधी दिसले नाहीत. हा पुरुष कोण आहे याचा फैसला काही होईना. हा कोणी ढोंगी आपमतलबी माणूस असावा असे चिंतोपंत टोळांचे मत झाले. मनातून हा विचार समूळ नष्ट करायचा म्हणून चिंतोपंत गर्भागारात गेले. श्री दत्तात्रेयाचे दर्शन घेतले, परंतु त्यांनी कधीच स्वामींकडे पाहिले नाही की त्यांचा कधी आशीर्वाद घेतला नाही. त्यांना साधा नमस्कारसुद्धा केला नाही, कारण चिंतातूर चिंतोपंतांना वाटत होते की हा कोणी लफंगा माणूस असेल तर आपण उगीचच त्याच्या न सुटणाऱ्या गुंत्यात अकारण अडकले जायचो. चिंतोपंतांच्या मनाची ही द्विधा स्थिती
स्वामींनी हेरली होती. एक दिवस काय झाले तर पहाटेच चिंतोपंतांची स्वारी देवळात आली. स्वामींना त्यांनी तिरक्या डोळ्यांनी पाहून घेतले. स्वामींनी डोळे मिटलेलेच होते. स्वामी खरे तर ध्यानस्थच बसले होते. चिंतोपंतांची पावले बाहेर वाजली. स्वामींनी चिंतोपंतांना पाहिले आणि हाक मारली. चिंतोपंत स्वामींपाशी गेले. आश्चर्य म्हणजे एवढे तेजपुंज स्वामी समोर आसन मांडी घालून बसलेले असताना सुद्धा चिंतोपंतांनी नमस्कार केला नाही. उद्धटासारखे स्वामींसमोर उभे राहिले. स्वामी चिंतोपंतांना म्हणाले, तुमच्या मनात माझ्यासंबंधी जी खळबळ उडाली आहे ती मला कळलेली आहे. तुम्हाला माझा काही त्रास होतो का? आम्ही दिगंबर अवधूत माणसे, आम्हाला तुमच्याकडून काहीही नको. कशाला माझ्या अस्तित्वाची चिंता करता? स्वामींनी चिंतोपंतांकडे एकदा भेदक नजरेने बघितले, मात्र चिंतोपंत सरदच झाले. त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यांच्या मनात आता दुसरीच चिंता निर्माण झाली की आपल्या मनातले भाव ओळखणाऱ्या स्वामींच्या समोरून सटकायचे कसे, आणि ते विचार करीत उभे राहिले. चिंतोपंत टोळ स्वामींच्या समोरून मान खाली घालून निघून गेले. घरी गेल्यावर सुद्धा त्यांच्या मनात एकच विचार घुमत होता की स्वामींनी आपल्या मनातले सर्व भाव ज्या अर्थी ओळखले त्या अर्थी हे स्वामी कुणी भणंग बैरागी नसून सिद्ध पुरुष असावेत. त्यांना आपण कधीच नमस्कार केला नाही की जेवण्या खाण्याची काही वास्तपुस्त केली नाही. म्हणून चिंतोपंतांनी ठरविले की उदयिक देवळात गेल्यावर सर्व चौकशी करायची. म्हणून दुसऱ्या दिवशी चिंतोपंत टोळ जेव्हा देवळात शिरले तेव्हा स्वामींनी त्यांना खुणेने जवळ बोलावले आणि म्हटले की माझ्या जेवणाची चिंता अजिबात करू नका. आजपासून मी ठरवले आहे की देवळात राहायच्या ऐवजी आता तुमच्याच घरात राहायचे. असे म्हणून स्वामी चिंतोपंतांच्या घरी खरोखरच गेले. चिंतोपंतांना दुसरीच काळजी लागली. आपल्या पंक्तीला आता रोज हे बसणार. परंतु आतापर्यंत कुठल्या जातींमध्ये स्वामी मांडीला मांडी लावून बसले असतील कुणास ठाऊक. आपण त्यांच्या पंक्तीला न बसता प्रथम त्यांचे भोजनाचे ताट मांडायचे. त्यांचे जेवण झाले की ती जागा शेणाने सारवायची, त्यावर गोमूत्र शिंपडायचे आणि जागा पवित्र करून घ्यायची. मगच आपण भोजन घ्यायचे. असे मनाशी ठरवून चिंतोपंत टोळांनी स्वामींचे ताट मांडले. इतरही काही पाने मांडली. स्वामींनी अंतर्ज्ञानाने चिंतोपंतांच्या मनातले विचार ओळखले. चिंतोपंतांनी स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा. तेव्हा स्वामी उठले आणि भोजनाला बसायच्या ऐवजी घराबाहेर पडले. चिंतोपंतांनी धावत जाऊन स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा. तेव्हा स्वामी चिंतोपंतांना म्हणाले, आम्ही देहाने आणि मनाने अशुद्ध आहोत. तुमच्या पंक्तीला मी बसणे योग्य नाही. तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही जेवून घ्या. तुमच्यासारख्या श्रेष्ठ कुळातल्या व्यक्तीबरोबर बसणे योग्य होणार नाही. चिंतोपंतांच्या लक्षात आले. त्यांनी स्वामींची क्षमा मागितली, पाया पडले, शरण गेले आणि स्वामींनी उदार अंतकरणाने त्यांना क्षमा केली. त्या क्षणी चिंतोपंतांच्या हृदयाचा कायापालट झाला. ते स्वामींचे निष्ठावंत उपासक होते. स्वामींच्या जवळ राहिले. स्वामींनी आपल्या अस्तित्वाने त्यांचा कायापालट करून टाकला. चिंतोपंत टोळांच्या चिंतातूर मनाला स्वामींनी क्षणार्धात पालटून टाकले आणि चिंतोपंत टोळांमध्ये आमूलाग्र बदल झाला. ही बातमी सोलापुरात पसरली. स्वामींच्या दर्शनाला आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत होत्या. स्वामींचे अलौकिक चमत्कार लोकांच्या निदर्शनास येत होते आणि लोक अक्षरशः चकितच होत होते. स्वामींचा मुक्काम सोलापुरात जेव्हा होता त्यावेळेला एक विलक्षण घटना घडली. याचे काय झाले तर सोलापुरात गावाला पाणी पुरवणारा तलाव अचानक कोरडा पडला. पाण्याचे दुर्भिक्ष पडले. लोकांना खूप लांबवर मैलच्या मैल चालत जाऊन नित्य पाणी आणायला लागले. लोकांनी स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली आणि विनंती केली की स्वामी, प्यायला पाणी नाही. सिद्धेश्वर तलाव कोरडा पडला आहे, पाऊस नाही. काहीतरी करा, आमचे प्राण वाचवा. स्वामींनी काय केले तर ते कोरड्या पडलेल्या सिद्धेश्वर तलावाच्या काठावर उभे राहिले. डोळे मिटले, काही मंत्रोच्चार केले. त्यानंतर आपले दोन्ही हात पसरले आणि आकाशाकडे बघत म्हटले, अरे वरुण राजा, तू का रे रुसला आहेस? लोक पाण्या वाचून तडफडत आहेत. त्यांची तहान तू शांत कर. तुझी कृपा या गावावर आता होऊ दे. तू असा कोसळ की सिद्धेश्वर तलाव ओसंडून व्हायला हवा. स्वामींचे शब्द पूर्ण झाले आणि अचानक काळेभोर ढग आकाशात जमा होऊ लागले. विजा कडकडू लागल्या. दिवसा अंधार पसरला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. स्वामींचा हा चमत्कार पाहून लोक पावसात आनंदाने नाचू लागले. सर्व लोकांनी स्वामींच्या भोवती फेर धरला. किती वेळ गेला लोकांना कळले नाही. सिद्धेश्वर तलाव ओसंडून वाहू लागला.
लोकांनी स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली. स्वामी परमेश्वराचा अवतार आहेत याची आता लोकांना खात्री पटली. सोलापुरात मुकुंद नावाचे स्वामींचे परमभक्त होते. समर्थांच्या दर्शनाला ते सकाळ संध्याकाळ येत असत. स्वामींच्या नित्य सहवासात राहता यावे म्हणून ते स्वामींना वारंवार विनंती करीत की स्वामी, मला माझ्या प्रपंचातून सोडवा. या मायेच्या पाशांनी मी करकचून बांधला गेलो आहे. यातून मला मुक्त करा. बंध विरहित अवस्थेत मला घेऊन चला. समर्थांना आपल्या मुकुंद नावाच्या या परमभक्ताची आध्यात्मिक ताकद ज्ञात होती. समर्थांनी त्यांच्या डोळ्यात गुरुकृपेचे अंजन घातले. त्यामुळे सर्व भूतमात्रांकडे समदृष्टीने पाहण्याची दिव्य दृष्टी मुकुंदांना लाभली. त्यांना ब्रह्मानंद झाला. त्या क्षणी ते मौनात गेले. समर्थांनी मुकुंद नावाच्या गावातल्या एका ब्राह्मणावर कृपा केली हे लोकांना कळले. मुकुंदांनी सर्व प्रकारच्या उपाध्यांचा त्याग केला. त्यांची मौनावस्था लोक प्रत्यक्ष अनुभवू लागले. लोक त्यांना मौनी बाबा म्हणू लागले. कुणापाशीही या मौनी बाबांनी कसलीही याचना केली नाही. त्यांना कसलीच आकांक्षा नव्हती. ते निरीच्छ वृत्तीने जगत होते. स्वामींची सेवा करीत होते. परंतु समाजात काही वाईट वृत्तीची माणसे होती. त्यांनी मौनी बाबांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. मौनी बाबांवर त्याचा काहीही परिणाम होत नसे. तेव्हा त्यांनी काय केले तर राजाच्या दूतांचे कान भरले. त्याचा परिणाम असा झाला की राजाच्या दूतांनी कारण नसताना मौनी बाबांना कारागृहात कोंडले. बाहेरून कुलूप घातले. त्या दुष्ट लोकांना खूप आनंद झाला. ते लोक सिद्धेश्वर तलावाशी आले तर मौनी बाबा सरोवरात स्नान करीत आहेत असे दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आपली चूक त्यांच्या लक्षात आली. मौनी बाबा हा योगी पुरुष आहे याची खात्री त्यांना पटली. त्यांना भीती वाटू लागली. परंतु मौनी बाबा सर्व विचारांच्या पलीकडे गेले होते. ही घटना लोकांना कळली आणि मौनी बाबांचा महिमा खूप वाढला. तेव्हा लोकांच्या लक्षात आले की स्वामी कृपा झाली की काय चमत्कार घडतो. ते स्वामी समर्थांनी मौनी बाबांना खरे तर ब्रह्मसाक्षात्कार घडवला होता. लोक त्यामुळे आश्चर्यचकित झाले होते. सोलापुरात आपल्या छोट्याशा वास्तव्यात स्वामींनी आपल्या भक्तांच्या हृदयात ईश्वर भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. लोक निराश झाले होते. स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या. लोकांचे दैन्य संपवले. लोकांच्या असह्य आयुष्याला सुसह्यतेची झालर लावली. आदिव्याधीतून लोकांची सुटका केली. सर्वांवर सहज कृपा केली. मौनी बाबांना तर ब्रह्मचैतन्य आनंद दिला. स्वामी नेहमी लोकांना सांगत की अहो मज जे भजती त्याशी ब्रह्मपदे तुच्छ होती. स्वामींनी एकच संदेश सर्वांना दिला की काहीही आणि कितीही संकटे तुमच्यावर कोसळत तुम्ही घाबरू नका, डगमगून जाऊ नका. माझ्या भजनात तल्लीन व्हा. मी तुमचे सौख्य पाहीन. इतके की त्या सुखापुढे तुम्हाला ब्रह्मपद तुच्छ वाटेल. स्वामींच्या कृपेचा पाऊस मेघ सतत वर्षत होता. स्वामींच्या असीम कृपेने मुकुंदबुवांचे ज्ञानी स्वरूपात रूपांतर झाले. जणू ज्ञानाने मुकुंदबुवांच्या रूपाने मूर्त रूप धारण केले. स्वामींच्या सोलापुरातल्या वास्तव्यात सर्व लोक आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले. त्यामुळे सोलापुरात लोक आता आनंदपूर म्हणून पुकारू लागले. स्वामींचे सोलापुरातले अवतार कार्य आता संपत आले होते. स्वामींनी निर्णय घेतला की आता सोलापूर सोडायचे. ही बातमी लोकांना कळली आणि स्वामी आता आपल्याला सोडून जाणार या कल्पनेने लोक व्याकुळ झाले. सोलापुराला जणू शोकसागराने वेढून टाकले. वियोग दुःखाचे कड वाढू लागले. लोक समर्थांना विनवू लागले की स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका. तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही स्वधर्माचरण करा, भगवंताचे नित्य स्मरण करा. तुमचे कल्याण व्हावे म्हणून पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याच्या स्मरणात माझे स्मरण मिसळून टाका. काळजी करू नका. मी कुठेही गेलो तरी मी नित्य माझ्या भक्तांपाशीच असतो. स्वामींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि समर्थ एकदम अदृश्य झाले. त्या क्षणी लोकांचा दुःख सागर उफाळून आला. लोकांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. इतक्यात आकाशातून समर्थवाणी प्रकट झाली, मी तुमच्या जवळच आहे. मी आता अक्कलकोटला जातो आहे. तिथे दर्शनाला या. मी तुमच्या हृदयात वास्तव्य करून आहे. ही गोष्ट मात्र कदापिही विसरू नका. स्वामी समर्थ सोलापूरहून सर्वांसमोर अदृश्य होऊन अक्कलकोटला प्रकट झाले. स्वामींनी सोलापुरात अदृश्य होताना सांगितले होते की ते अक्कलकोटला प्रकट होणार आणि तिथेच राहणार. तेव्हा चिंतोपंत टोळ घोड्यावर बसले आणि वेगाने अक्कलकोटला जाऊन पोचले. आश्चर्य म्हणजे चिंतोपंत
अक्कलकोटला पोहोचण्यापूर्वीच स्वामी खंडेरायाच्या देवळाच्या भव्य कट्ट्यावर जाऊन बसले होते. आपल्या अगोदर स्वामी अक्कलकोटला येऊन पोहोचले याचा चिंतोपंतांना विस्मय वाटला. त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि त्यांना आपल्या घरी राहण्याची विनंती केली. स्वामींनी चिंतोपंतांना म्हटले, आमच्या वास्तव्याची काळजी तुम्ही करू नका, माझी सोय मीच करेन. चिंतोपंत, चिंता करायची आता तरी सोडा. ती रात्र समर्थांनी खंडेरायाच्या कड्यावरच काढली. सकाळ झाली आणि गावाला कळले, स्वामी समर्थ आपल्या गावात प्रकट झाले आहेत. सकाळी बरेच लोक स्वामींसमोर हात जोडून उभे राहिले. स्वामी परमेश्वराचे अवतार आहेत याची लोकांना जाणीव झाली होती. पांडुरंग पुराणिक नावाचे एक भक्त स्वामींसमोर हात जोडून उभे होते. त्यांच्या सर्वांगातून स्वामी भक्ती अक्षरशः निधडत होती. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली, स्वामी, आपले पवित्र चरण आमच्या घराला लागावेत अशी मनी तीव्र इच्छा आहे. पुराणिकांनी स्वामींना विनंती केली तेव्हा चिंतोपंत टोळ समोरच उभे होते. स्वामींनी चिंतोपंतांकडे एकदा पाहिले. चिंतोपंतांना वाटले की स्वामी पांडुरंग पुराणिकांना नकार देणार, परंतु उलटेच घडले. स्वामी उठून उभे राहिले. त्यांनी आपल्या या परमभक्ताला हातात घेतला आणि चटकन म्हणाले, चला मी तुमच्या घरी येतो. ते ऐकून पांडुरंग पुराणिकांना खूप आनंद झाला, परंतु चिंतोपंत टोळ मात्र पुन्हा चिंतेत पडले. त्यांना काहीच कळेना की स्वामी आपल्या घरी न येता पांडुरंग पुराणिकांच्या घरी इतक्या प्रेमाने कसे काय निघाले. स्वामींनी पुराणिकांच्या घरात प्रवेश केल्या क्षणी त्यांचे घर शांत शीतल प्रकाशाने गच्च भरून गेले. स्वामी आपल्या घरी आले याचा भगवंत आनंद पुराणिकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पुराणिकांच्या पत्नीने म्हणजेच नीराबाईंनी स्वामींचे निरांजनाने ओवाळून स्वागत केले. फुलांची माळ स्वामींच्या गळ्यात घातली. स्वामींना वाकून 3दा नमस्कार केला. स्वामी पुराणिकांच्या घरी आले आहेत ही बातमी ऐकून बरेच लोक पुराणिकांच्या दरवाजात गर्दी करून उभे होते. चिंतोपंत टोळसुद्धा तिथे आले होते. आपल्या घरी स्वामी आग्रह करूनसुद्धा आले नाहीत, परंतु पुराणिकांकडे मात्र लगेच आले याचे वैषम्य त्यांच्या मनी उमटले होते. स्वामींनी ते ओळखले होते, परंतु स्वामी काहीच न बोलता नीराबाईंनी समोर आणून ठेवलेल्या अर्ध्या लाडवाकडे पाहत बसले. स्वामींनी लाडू खावा म्हणून पुराणिकांनी स्वामींना विनंती केली. स्वामी स्वस्थ बसले आहेत, ते लाडू हातात घेत नाहीत. हे स्वामींना पुन्हा लाडू वाढायला आलेल्या नीराबाईंच्या सुद्धा लक्षात आले. नीराबाई स्वामींना लाडू ग्रहण करण्याची विनंती करू लागल्या तेव्हा स्वामी नीराबाईंना म्हणाले, तुम्ही अर्धाच लाडू समोर ठेवला आहे, अर्धा लाडू चुलीजवळ जो ठेवला आहे तो घेऊन या, म्हणजे मला पूर्ण लाडू खाता येईल. नीराबाईंनी स्वामींचे हे बोलणे ऐकले आणि त्या मनोमनी ओशाळल्या. वास्तविक अख्खा लाडू स्वामींना अर्पण करायची नीराबाईंची इच्छा होती, परंतु त्यांच्या मनात विचार डोकावला की जर स्वामींना लाडू आवडला नाही तर उष्टा लाडू फुकट जाईल. त्यांच्या मनात उमटलेला विचार हा प्रापंचिक मुशीतून निर्माण झाला होता आणि स्वामींनी ते अंतर्ज्ञानाने ओळखले होते. नीराबाईंचे स्वामींवर उत्कट प्रेम होते, परंतु मनातल्या या भक्तीच्या नंदादीपाला लौकिक प्रापंचिक विचारांची काजळी चिकटली होती. ती दूर होणे आवश्यक होते. स्वामींचे बोलणे ऐकून नीराबाईंना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामींनी आपल्या मनातले हे भाव ओळखले याची खरे तर नीराबाईंना जाणीव झाली होती. स्वामी चटकन म्हणाले, माते, काळजी करू नकोस, आणि स्वामींनी तो अर्धा लाडू मनापासून खाल्ला. दोघांना आशीर्वाद दिले, त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. वास्तविक स्वामींनी लाडू खाल्ल्यावर त्यांना जर तो आवडला नसता तर कदाचित स्वामींनी तो उष्टा केलेला लाडू तसाच ठेवला असता. परंतु नीराबाईंच्या हे लक्षात आले नाही की प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामींनी उष्टा केलेला लाडू आपल्याला प्रसाद म्हणून पुन्हा खायला मिळतो आहे. हे खरे तर केवढे मोठे भाग्य आपल्या घरी स्वामींच्या रूपात चालत आलेले आहे. नीराबाई जरी स्वामींच्या भक्त असल्या तरी त्यांना मन अशुद्ध करणारे विचार मागे सारता आले नाहीत. मुख्य म्हणजे स्वामींनी हे सर्व जाणले. त्याचा दृश्य परिणाम असा झाला की नीराबाईंच्या मनातली अज्ञानाची 40% दूर झाली. स्वतः परमेश्वराने ती दूर केली. ही नीराबाईंची भाग्य कुंडली उजळून आल्याची पावती होती. आपल्या भक्ताचे अज्ञान दूर व्हावे म्हणून तर स्वामींनी चिंतोपंत टोळांच्या घरी जायच्या ऐवजी नीराबाईंच्या घरी भोजनाला जायचा निर्णय घेतला होता. नीराबाईंच्या मनातला प्रपंचाचा आंधळा अंधार नष्ट झाल्यावर स्वामी पुराणिकांच्या घरातून बाहेर पडले आणि गणपतीच्या देवळात जाऊन बसले.
समर्थांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी मंदिरात जमू लागली. ही बातमी अक्कलकोटचे राजे मालोजीराव यांच्या कानांवर गेली. राजे स्वामींच्या दर्शनासाठी आले. आपले कारभारी दाजीबा भोसले यांना घेऊन गणपती मंदिरात आले. राजांनी स्वामींच्या गळ्यात घमघमत्या सुवासिक फुलांचा हार घातला, श्रीफळ अर्पण केले. तेव्हा स्वामींनी राजांच्या हातात श्रीफळ ठेवले. आध्यात्मिक आयुष्याची नवी पहाट उमलवली. कारभाऱ्याच्या गळ्यात हार घातला त्या क्षणी ऐहिक दुःखाने गांजलेला दाजीबा दुःखमुक्त झाला. आपल्याजवळ असणारे काशाय वस्त्र स्वामींनी मालोजी राजांच्या अंगावर घातले आणि जणू सूचित केले की भोवती पसरलेले ऐश्वर निश्चित विलयाला जाईल, परंतु आध्यात्मिक ऐश्वर चिरकाल टिकेल. काशाय वस्त्र हे संन्यस्त वृत्तीने आयुष्य जगण्याचे प्रतीक आहे. ऐश्वर निर्लेप वृत्तीने उपभोग घे, जणू स्वामींनी राजांना सांगितले. करीत असलेले राज्य त्यागावर आधारित हवे, हा संदेश स्वामींनी मालोजी राजांना दिला. मालोजी राजांना भगवी वस्त्रे देऊन स्वामींनी जणू राजाला सांगितले की राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो. मालोजी राजांना या कशाय वस्त्राच्या निमित्ताने स्वामींनी आयुष्याचे पसायदान दिले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वामी शेवटपर्यंत अक्कलकोटातच राहणार होते. त्या अक्कलकोट संस्थानचा राजा प्रजाहितदक्ष होणे आवश्यक होते. त्यानंतर स्वामींनी गणपती मंदिर सोडले आणि ते अक्कलकोट गावाच्या बाहेर वेशीवर सर्वसामान्य माणसासारखे एका झाडाखाली बसले. लोकांना त्यांची कल्पनासुद्धा आली नाही. 3 दिवस ते झाडाखाली बसले होते. ते जागेवरून उठलेसुद्धा नव्हते. गावात फिरणारे काही उडाणटप्पू लोक तर स्वामींची चेष्टा करीत तोंडाला येईल ते बोलत होते. या आळशी लोकांना कामधंदा करायला नको, सर्व आयते हवे. आपले मालोजी राजे अशा लोकांचा बंदोबस्त का नाही करत कळतच नाही. स्वामी कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. गावाच्या बाहेर जो रखवालदार होता तो स्वामींना नित्य निरखत होता. त्याला वाटले कुणी भिकारी बसला आहे. चेष्टा करण्याची लहर रखवालदाराला आली आणि त्याने स्वामींना सहज विचारले, चिलीम ओढणार का? स्वामींनी होकार भरला म्हणून रखवालदाराने रिकामी चिलीम स्वामींच्या हातात दिली. स्वामींची चेष्टा करण्यासाठी त्यांच्या हातात दिलेली चिलीम त्यांनी ओठाशी घेतली. दीर्घ श्वास घेतला आणि काय आश्चर्य, चिलमीमधून धुराच्या लाटा बाहेर पडू लागल्या. त्या इतक्या वाढल्या की तो धूर रखवालदाराला ग्रासून टाकू लागला. रखवालदार घाबरला. त्याची पाचावर धारण बसली. त्याला वाटले आपला मृत्यू जवळ आला. स्वामींनी रखवालदाराकडे बेधक नजरेने पाहिले, मात्र रखवालदाराची गाळणच उडाली. त्याचे तोंड हलेना, हातपाय हलेनात, त्याला उठता येईना. रखवालदाराला आपली घोडचूक लक्षात आली. त्याच्या डोळ्यात भीती प्रकट झाली. डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. स्वामींना त्याची दया आली. त्यांनी पुन्हा रखवालदाराकडे प्रेमाने पाहिले आणि रखवालदार पूर्ववत झाला. स्वामींची करुणा भाकू लागला. त्याने उठून स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. तोपर्यंत ही बातमी गावभर झाली आणि स्वामींच्या भोवती जणू माणसांचा समुद्र दाटला. स्वामी समर्थांची गावाच्या वेशीवर उभ्या असलेल्या रखवालदारावर कृपादृष्टी झाली आणि चेष्टेच्या अधीन गेलेल्या रखवालदाराचे भक्तात रूपांतर झाले. त्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या. एका जन्मात तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त होता आणि स्वामींच्या अगोदरच्या अवतारात म्हणजे स्वामी श्री नृसिंह सरस्वती अवतारात प्रकट झाले होते तेव्हा तो स्वामींच्या निकट होता. रखवालदाराच्या तोंडून श्री दत्तात्रेय स्तुती बाहेर पडू लागली. अतिशय सुस्वर आवाजात तो म्हणू लागला, ज्ञानसागर शिवगुरु अवधूत नामही निज सुखधाम. रखवालदाराच्या मुखातून स्वामीस्तुती प्रकट होऊ लागली आणि जमलेले लोक दिग्मूढ झाले. त्या लोकांमध्ये स्वामींविषयी अभद्र बोलणारे ते टोळ भैरवसुद्धा होते. स्वामी हे श्री दत्तावतारी आहेत याची लोकांना खात्री पटली आणि सर्वांनीच स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्या टोळ भैरवांनी स्वामींची क्षमा मागितली. नंतर रखवालदार लोकांना हात जोडून सांगू लागला की गेले 3 दिवस स्वामी भणंग अवस्थेत इथे बसून आहेत. ते जागेवरून उठलेसुद्धा नाहीत. माझा उद्धार व्हावा अशी स्वामींची इच्छा होती, म्हणून मला स्वामींची चेष्टा करण्याची दुर्बुद्धी झाली. प्रथम आपण स्वामींची उत्तम भोजनादी व्यवस्था करूया. रखवालदाराचे बोलणे संपते न संपते तोच इतक्यात चिंतोपंत टोळांनी पुन्हा स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. परंतु स्वामींना चिंतोपंतांच्या घरी जावयाचेच नव्हते. त्यांनी फक्त चिंतोपंतांच्या दिशेने भेदक कटाक्ष टाकला. मात्र चिंतोपंत मनोमनी काय समजायचे ते समजले. ते एकदम स्तब्ध झाले. केवळ चिंतोपंतांनाच नव्हे तर जमलेल्या गर्दीतल्या
प्रत्येकाला वाटू लागले की स्वामींनी आपल्या घरी यावे. अनेकांनी तसा आग्रह धरला. स्वामींनी कोणाच्याच विनंतीकडे लक्ष दिले नाही. ते आपल्या परमभक्ताचा त्या गर्दीत शोध घेत होते, परंतु तो परमभक्त त्यांच्या दृष्टीलाच पडेना. स्वामी खरे तर चोळप्पा नावाच्या आपल्या परमभक्ताला त्या प्रचंड पसरलेल्या गर्दीत शोधत होते. चोळप्पा त्यांना कुठेच दिसेना. शेवटी स्वामींनी रखवालदाराला आपल्याजवळ बोलावले आणि विचारले, आमचा चोळप्पा कुठे दिसत नाही ते? स्वामी चोळप्पाची चौकशी करीत आहेत हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि सर्वजण स्वामींकडे एकमेका पाहू लागले. आपण एवढा स्वामींना भोजनाचा आग्रह केला, परंतु स्वामींनी आपल्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष दिले नाही. याचे काही जणांना वैषम्य वाटले. इकडे रखवालदार मात्र धावत धावत चोळप्पाच्या घरी गेला आणि चोळप्पाला घेऊन स्वामींकडे धावत आला. चोळप्पाला पाहून स्वामींना आनंद झाला. स्वामी म्हणाले, चौला, तू सुखरूप आहेस काय? का रे भूललासी मायबाप आचार्य? तू रामचंद्र सराफ द्विजतनय पूर्वभक्त प्रिय आमुचा. चोळप्पा, तू रामचंद्र सराफ नावाच्या ब्राह्मणाचा सुपुत्र. अक्षय वृक्षाखाली प्रकट झाल्यावर काही काळ तू मजबरोबर होतास. हे सारे तू विसरलास काय रे? तू आमचा परमप्रिय भक्त होतास, हे तुला आता आठवत नाही काय? असे म्हणत साष्टांग नमस्कार घातलेल्या चोळप्पाला स्वामींनी अलगद उठवले. त्याला गाढ आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला. त्या क्षणी चोळप्पाच्या पूर्ण स्मृती जाग्या झाल्या. चोळप्पाला खूप आनंद झाला. स्वामी आणि चोळप्पा दोघेही एकमेकांशी बोलत उभे राहिले. लोकांच्या भुवया आता उंचावल्या होत्या. नेहमीचा आपल्याला दिसणारा आणि सामान्य आयुष्य वाटेला आलेला चोळप्पा तो हाच का, असा भोवती जमलेल्या गावकऱ्यांना प्रश्न पडला. स्वामी चोळप्पाच्या प्रेमात पडले आहेत याची लोकांना खात्री पटली, कारण स्वामींनी चोळप्पाला त्याच्या पूर्वजन्माची स्मृती दिली होती. स्वामी चोळप्पाच्या घरी भोजनाला जाणार हे सर्वांच्या लक्षात आले. चोळप्पाचे भाग्य उजळले याचा काही लोकांना आनंद झाला, काहींना मात्र दुःख झाले. स्वामी 3 दिवसाचे उपाशी आहेत हे चोळप्पाला कळले आणि त्याने स्वामींना घरी येण्याचा आग्रह केला. स्वामी समर्थ रखवालदाराला घेऊन चोळप्पाच्या घरी गेले. तेथेच राहिले. चोळप्पाकडे भोजन केले. त्या क्षणी स्वामींच्या अक्कलकोटातल्या चमत्कारांना सुरुवात झाली. श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आपल्या घरी राहत आहेत याचा चोळप्पाला अतिशय आनंद झाला. परंतु चोळप्पाची सासू राधाबाई आणि पत्नी येसूबाई या मात्र स्वामींच्या वास्तव्यामुळे कातवल्या होत्या, कारण त्या दोघी सोळे ओळे पाळणाऱ्या होत्या. स्वामी समर्थांकडे कुणीही येत आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करीत हे या राधाबाईंना आणि येसूबाईंना आवडत नसे. त्यामुळे स्वयंपाकघरातील त्यांची धुसफूस बाहेरच्या खोलीत समर्थांना स्पष्ट ऐकू यायची. समर्थ या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे. मधल्यामध्ये स्वामींवर विलक्षण प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याच नामात गर्क असणाऱ्या चोळप्पाची स्थिती मात्र चमत्कारिक व्हायची. घरातला अन्नाचा साठा संपत आला होता. चोळप्पा स्वामींच्या नादी एवढा लागला होता की पैसे मिळवण्यासाठी तो काहीही करीत नव्हता. एक दिवस काय झाले तर राधाबाईंना उद्देशून स्वामी म्हणाले, आज घरात हालचाल दिसत नाही, स्वयंपाकाची काहीही तयारी दिसत नाही. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, अन्न शिजवायला धान्याचा कण तरी हवा ना. राधाबाईंचे हे उत्तर ऐकून समर्थ मोठमोठ्याने हसू लागले. राधाबाईंची मानसिक परिस्थिती मात्र गंभीर झाली. समर्थासारख्या सत्पुरुषाला आपण जेवण करून वाढू शकत नाही याचे त्यांना दुःख झाले. त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली. तेव्हा समर्थ म्हणाले, मी एवढ्यासाठी हसत होतो की घरात अन्नाचे प्रचंड साठे साठलेले असताना तुम्ही अन्नाचा दाणा नाही असे कसे म्हणता? स्वामींचे बोलणे ऐकून राधाबाई चकितच झाल्या. त्या जागेवरून उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या तर स्वादिष्ट अन्न त्यांची वाट पाहत होते. सर्व डबे धान्यांनी गच्च भरलेले होते. राधाबाईंना स्वामी समर्थांच्या लीलांची जाणीव झाली. त्या बाहेर आल्या आणि समर्थांच्या पायांना स्पर्श करीत नमस्कार केला. दोघींचीही मने स्वच्छ झाली होती. त्यांनी स्वामींची ताकद ओळखली आणि दोघीही स्वामींना शरण गेल्या. स्वामींच्या कृपेने घर अन्नधान्याने भरून गेले होते. चोळप्पा हा स्वामींचा निस्सीम भक्त होता. चोळप्पाची स्वामी भक्ती ही गेल्या काही जन्मांची कहाणी होती. प्रेमाने तो स्वामींची सेवा करायचा. ती मानसिक अवस्था ना त्याच्या बायकोची होती ना सासूची. त्या दोघींचा जीव संसारातच अडकलेला होता. स्वामी आपल्या घरी राहत आहेत याचा त्या दोघींना निश्चित आनंद वाटत होता. परंतु स्वामींना उत्तम भोजन द्यावे असे मनात असूनही आपल्याला ते देता येत नाही
याचे दोघांनीही वाईट वाटायचे. आपल्याला गृहस्थाश्रम नीट पाळता येत नाही याचे त्यांना वाईट वाटायचे. 16 ओळ्याच्या कल्पनातूनही त्या खरे तर सुटल्या नव्हत्या, परंतु स्वामींनी चमत्कार केला आणि दोघींनाही जाणवले की आपण स्वयंपाकघरात वावरताना जे काही स्वामींच्या संदर्भात अनवधानाने बोललो ते चूक होते. दोघेही स्वामींच्या पाया पडल्या. त्यांचे डोळे पश्चाताप दगदग अश्रूंनी भरून आले. स्वामींचा मुक्काम चोळप्पाच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत, पुराणिक वगैरे मंडळी स्वामींच्या दर्शनाला नित्य चोळप्पाच्या घरी येत. सर्वांनाच चोळप्पाच्या घरची आर्थिक परिस्थिती ठाऊक होती. त्यांनी काय केले तर मालोजी राजांच्या खास मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाराला सांगितले की दाजीबा, चोळप्पाकडे स्वामी मुक्कामाला आहेत. चोळप्पांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने राजेसाहेबांकडून काही मदत करता आली तर पाहावे. मालोजी राजांच्या कानावर दाजीबांनी सर्व वृत्तांत घातला. तेव्हा राजांनी स्वामींच्या नित्य नैवेद्याची व्यवस्था करायला सांगितली. दाजीबांनी राजाज्ञा मानुनी वंद्य चौलगृही स्वामी रायासी नित्य नैवेद्य सुव्यवस्थित चालू करविला सद्य अबाधित निभेल ऐसा. वास्तविक स्वामींनीच हे सारे आपल्या भक्तांच्या मार्फत घडविले. त्याचा अदृश्य परिणाम असा झाला की चोळप्पाचे घर आपोआपच समृद्ध झाले. चोळप्पाच्या पत्नीचा आणि सासूचा प्रश्न मिटला. स्वामींनी चमत्कार केल्यापासून त्यांच्या मनात दाटून आलेल्या 16 ओळ्याच्या कल्पना कायमसाठी पुसल्या गेल्या. तर मंडळी, पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.